चला संध्याकाळचे वाजलेले 8:08ला 5 कमी आहे. तर इकडं झालेली आपली दिवाबत्ती म्हणजे देवपूजा. आणि इकडं मिस्टर आलेले आहेत बाजार करून. तर चला आज शनिवार आहे तर छान फ्रेश भाजीपाला आणला आहे. तर मागच्या शनिवारी पण छान गाजरं आणले होते त्यांनी. तर हलव्याची रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओला पण आलेली आहे आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे. तर चला आता छान असा फ्रेश भाजीपाला. यावेळेस त्यांनी छान पिकलेले टमाटे आणले. मागच्या वेळेस थोडे असे आणले होते पण यावेळेस पिकलेले आणले. बघा आमच्याकडे असा भाजीपाला फ्रेश मिळतो आणि छोटे टमाटे. तर आमच्याकडे याला जास्त महत्त्व देतात कारण गावठी टमाटा हा छोटा. इथं छान फ्रेश अशा वालाच्या शेंगा. तर ह्या पण गावठीचे बरं का. भेंडी पण छान आणली आहे. तर चला आज छान रेसिपी करायची आपल्याला. आता यातल्या भरपूर रेसिपी येणार आहे तुम्हाला, पण आज छान असे कुरकुरीत कारले करायचे आपल्याला. कुरकुरीत कसे तर डायरेक्ट आपण कुरकुरे खातो तसे कारले. गाजरं छान अशी हिरवीगार भेंडी, टमाटा, बटाटा आणि आमच्याकडे असे छोटे कोबीचे गड्डे मिळतात. तर हे पण गावठीचे बरं का, छोटे, जास्त मोठे नाही आवडत आम्हाला. आणि फ्रेश अशी मेथीची भाजी. तर लाल कोराची असते आमच्याकडे जास्त. तर बघा छान आहे, फ्रेश आहे. तर वालाच्या शेंगा, कारले, कोथिंबीर पण गावठी बघा. तर अशी बघा छान असते ही पण कोथिंबीर. इकडं 2 कांद्याच्या जोड्या आहे आणि आराध्याच्या आवडीची फ्लावर एवढी आलेली बघा 4. तर 4 हे गड्डे. हिरव्या मिरच्या हा या आधीच आणलेल्या त्यामुळं मग त्या काही आणलेल्या नाही आहे. तर असा तर हे 2-3 दिवसाच्याच भाजीपाला आहे ताईंनो, जास्त काही नाही आम्ही आणती. संपला का आणत राहतो, फ्रीज भरून नाही ठेवती. 2-3 भाज्या आणल्या का 2-4 अशा. चला असा फ्रेश भाजीपाला तुमच्याशी शेअर केला. चला आता रेसिपीला सुरुवात करू. इथे घेतलं आहे मी 1 तांब्या पाणी. तर आपल्याला फ्लावर थोडी मिठाच्या पाण्यात म्हणजे थोडं 40% आपल्याला यात शिजवून घ्यायची फ्लावर. इथं आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्यात आपल्याला फ्लावरला वाफ देऊन घ्यायची आहे. 40% शिजून घेणार आहे. तर इथं फ्लावर आहे, धुवून घेतले. पण असं नाही की आपल्याला त्यात टाकायचे मग धुवायचे नाही, आधी धुवून घ्यायची आणि मग मिठाच्या पाण्यात वाफ द्यायची. चला या धुतलेली फ्लावर टाकून द्यायची. एक 5 ते 7 मिनटात छान होऊन जाईल. चला इथं फ्लावर होते आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. चला इथं फ्लावर अशी थोडं हे झाली आहे, बंद करते. तर इथं फ्लावर मी अशी निथरट ठेवली आहे. आता ही तर बघा असं थोडं नख हे होत आहे, जास्त नाही बॉईल करायची. तर इथं 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. पोहे खायचे 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा लाल मिरची खायचा, 1 चमचा टमॅटो केचप घेतलं आहे. पोहे खायचा 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस, पोहे खायचा 1 चमचा विनेगर. तर इथं हे सॉस जे आपण घेतलेले आहे त्यात सगळे म्हणजे मिठाचं प्रमाण आहे. तर मग इथं थोडं मीठ घेते मी. कुटलेली आलं लसणाची पेस्ट, हे थोडं कुटलेलं आलं लसूण. चला यात आपल्याला फ्लावर टाकून घ्यायची आहे. चला छान इथं मिक्स करून घेते मी. चला मी फ्लावर ते सगळं मिक्स करून घेतलं आणि इथं थोडी कोथिंबीर टाकते. तर कलर छान येईल. आणि बघा कलर छान आला आहे. जास्त मिक्स नाही करायचं, थोडं करायचं.
इथं मिक्स करून झालं. आपल्याला असे फ्लावरचं एक सोडून द्यायचं आहे. तर चला आता याच पद्धतीने असे टाकून घ्यायचे आणि छान लागतात. नक्की करा. तर आमच्या घरात आराध्याचा आवडीचा मेनू आहे हा म्हणजे फ्लावर. त्याला खूप आवडती. तशा माझ्या भरपूर रेसिपी पण आलेल्या आहे. मसाले भातात पण मी कायम टाकत असते, पण आज मंचुरियन केलं आहे त्याला. बघू आता त्याला आवडते का. चला इथं पलटी करून घ्यायचं. एक बाजू छान होऊ द्यायची. छान कलर आला. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशा छान छान रेसिपी येणार आहे. काल याची तिळाची वडी दिली मी. नक्की बघा चॅनलवर जाऊन. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बघा छान झालं आहे. कलर पण छान आला आहे. चला छान झाले हे कोबी मंचुरियन. कलर पण छान आला आहे. आता तुम्हाला आवाज पण दाखवते मी. तर याच पद्धतीने नक्की करून बघा. फक्त थोडं फ्लावर आहे ना, थोडी वाफ देऊन घ्यायची. 40%, जास्त नाही, 40% शिजून घ्यायचं. कुरकुरीत आवाज आला आहे मस्त. आणि याच पद्धतीने करा. आवडली ही रेसिपी तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. आणि खूप छान लागतात. काळी मुलांसाठी जर करत असाल तर काळी मिरी एक तोडून पण दाखवते मी. मंचुरियन झालेले. आता मी तुम्हाला आवाज दाखवते. चला आला ना कुरकुरीत आवाज. तर नक्की बघा. आणि खूप छान झालेले. तर करून बघा. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. तर बघा असे बघा एवढे कुरकुरीत झालेले. तर नक्की करून बघा. आवडली रेसिपी तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. तर छान कांदा पाथीने हे केले. आता हे ना तुम्ही समजा शिमला मिरची कांदा तर आपण मंचुरियन करतो ना कोबीचे, त्या पद्धतीने जरी ग्रेव्हीमध्ये केले तरी छान लागतील. पण मग आता आम्हाला असेच आवडत आहे मुलांना. तर मग नक्की करून बघा. आणि ग्रेव्हीमधली पण रेसिपी आवडत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की शेअर करेन. तर बघा छान झाले.